मोठी बातमी आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने पॅल्व्ह्यू पब्लिक एनालिटिक्स फॉर गुड या संस्थेने एक महत्त्वाचं सर्वेक्षण केलंय। या सर्वेक्षणातून महिला सुरक्षेविषयी काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत। त्यामध्ये शहरी तसंच निमशहरी भागामध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने महिलांनी समाधान व्यक्त केलंय। देशातील काही प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आलेला आहे। आपण बघूयात काय आहे या सर्वेतील प्रमुख मुद्दे। न्यूज 18 लोकमत हे मुद्दे आपल्या समोर मांडत आहे। शी शक्तीचा हा सर्वे आहे। याच्यामध्ये 8000 महिलांनी मतं नोंदवलेली आहे। या सर्वेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांची सुरक्षा नेमकी कशी आहे याविषयी त्यांनी आपलं मत यामध्ये नोंदवलंय। तर 20 राज्यांमधील 20 शहरांमध्ये मुलाखती याविषयीच्या झालेल्या होत्या। शी शक्ती सुरक्षा सर्वे हा झालेला आहे। प्रत्येक शहरामध्ये 400 महिलांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। त्यांना याविषयी नेमकं काय वाटतं त्याविषयीचं मत त्यांनी नोंदवलेलं आहे। तर दूरध्वनीवरून संवाद सुद्धा त्यांनी साधलेला आहे। फोनवरून संवाद या महिलांनी साधलाय आणि आपली मतं नोंदवलेली आहे। आणि 98 प्रश्न या महिलांना विचारण्यात आलेले होते त्यांच्या सुरक्षेविषयी। याबाबत या महिलांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण बघणार आहोत। 10 भाषांमध्ये महिलांच्या मुलाखती या सर्वेसाठी झालेल्या होत्या। देशभरामधील 20 राज्यांमध्ये 10 भाषांमध्ये या मुलाखती झाल्यात। तर सरासरी 20 मिनिटांपर्यंत संवाद प्रत्येक महिलेसोबत साधण्यात आलेला आहे। तर या सर्वेचे जे निकष आहेत ते प्रॉपर यावे यासाठी हा सगळा संवाद साधण्यात आलेला आहे 20 मिनिटं प्रत्येक महिलेसोबत। आणि त्यातून नेमकं काय समोर आलं आपण बघू शकतोय। तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किती सुरक्षित वाटतं या प्रश्नावर सुरक्षित वाटतं असं 82% महिलांनी म्हटलेलं आहे। असुरक्षित वाटतं असं 6% महिलांचं म्हणणं आहे। तर तटस्थ असलेल्या महिला 12% इतक्या आहेत। हा जो सर्वे झाला त्याच्यामधून नेमकं काय समोर आलं आहे त्याचे निकष नेमके काय आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतोय। तर दुसरा जो प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरामध्ये दिवसा किती सुरक्षित वाटतं आणि त्याच्यावर 82% महिलांचं म्हणणं आहे सुरक्षित वाटतं। त्याच्यानंतर 4% महिला म्हणतायत असुरक्षित वाटतं। तर 14% महिला या तटस्थ असल्याचं समोर आलेलं आहे। एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचा जेव्हा सर्वे करण्यात आला त्याच्यामध्ये या महिलांचं मत आपण बघू शकतोय। तुम्हाला तुमच्या शहरात रात्रीच्या वेळी किती सुरक्षित वाटतं हा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर सुरक्षित वाटतं असं 48% महिलांनी म्हटलेलं आहे। तर असुरक्षित वाटतं असं 23% महिलांचं म्हणणं आहे आणि तटस्थ वाटतं असं 29% महिलांचं म्हणणं या सर्वेमधून समोर आलेला आहे। त्याचबरोबर पुढचा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा महिलांनी काय म्हटलंय किती टक्के महिलांनी काय म्हटलं ते आपण बघणार आहोत। सुरक्षित शहरं नेमकी कोणकोणती आहे याच्यामध्ये पहिल्या नंबरवर आहे अहमदाबाद, दुसऱ्या नंबरवर आहे एमपी मधील इंदूर, तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्राची राजधानी मुंबई असल्याचं समोर आलेलं आहे। तर या शी शक्ती सर्वे मधील प्रमुख मुद्दे आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकत आहोत। तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये किती सुरक्षित वाटतं हा प्रश्न विचारल्यावर 82% महिलांनी म्हटलेलं आहे सुरक्षित वाटतंय। तर 4% महिलांचं म्हणणं आहे असुरक्षित वाटतं आणि 14% महिला या तटस्थ असल्याचं समोर आलेलं आहे। तर हे प्रश्न वेगवेगळे जेव्हा विचारण्यात आले त्याच्यावर किती महिलांनी कशा पद्धतीने उत्तर दिले ते आपण बघतोय। पुढचा प्रश्न आहे तुमच्या आजूबाजूला महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सुविधा आहेत का याच्यावर 56% महिला म्हणतायत सुरक्षित या सुविधा आहेत सुरक्षिततेच्या। तर 22% महिला म्हणतायत मध्यम स्वरूपाच्या या सुविधा आहेत आणि 22% महिला म्हणतायत किमान सुविधा आहेत म्हणजेच पूर्णपणे सुविधा नाहीयेत, अगदी मिनिमम सुरक्षा सुविधा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर महिला सुरक्षेच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत का हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला त्याच्यावर 67% महिलांनी म्हटलंय हो, 19% महिला म्हणतायत नाही, तर 14% महिला या तटस्थ असल्याचं समोर आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये महिला सुरक्षेत सुधारणा झाली आहे का हा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर खूप सुधारणा झाली असं 43% महिलांनी म्हटलेलं आहे। तर मध्यम स्वरूपामध्ये सुधारणा झाली असं 36% महिलांचं म्हणणं आहे आणि फार कमी सुधारणा झाली असं 21% महिला या म्हणतायत। देशभरामध्ये हा सर्वे केल्यानंतर कोणकोणते मुद्दे समोर आलेत महिलांचं देशातलं काय म्हणणं आहे ते आपण बघतोय। रात्रीच्या वेळी तुमच्या परिसरामध्ये फिरताना तुम्हाला सुरक्षित वाटतं का हा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर 54% महिला म्हणतायत सुरक्षित वाटतं, 15% महिला म्हणतायत फार असुरक्षित वाटतं, तर 31% महिला या तटस्थ राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचं मत नेमकं काय आहे ते आपल्या लक्षात येत आहे। तर पुढचा प्रश्न होता सार्वजनिक वाहतूक महिलांसाठी सुरक्षित आहे का पब्लिक ट्रान्सपोर्ट याच्यावर सुरक्षित आहे असं 44% महिलांनी म्हटलंय। तर फार असुरक्षित असल्याचं 27% महिलांचं म्हणणं आहे आणि तटस्थ असलेल्या 29% महिला असल्याचं समोर आलेलं आहे। महिलांचं हे मत आपण जाणून घेत आहोत शी शक्ती सर्वे सुरक्षा सर्वेच्या माध्यमातून। दिवसा सार्वजनिक वाहनामधून प्रवास करताना तुम्हाला सुरक्षित वाटतं का हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला त्याच्यावर 70% महिलांचं म्हणणं आहे सुरक्षित,
5% महिला म्हणतायत फार असुरक्षित आणि 25% महिलांचं म्हणणं आहे तटस्थ, म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं आपलं मत नोंदवलेलं नाहीये आणि त्या तटस्थ राहिल्यात. तर रात्रीच्या वेळी सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना तुम्हाला सुरक्षित वाटतं का, हा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर 36% महिलांचं म्हणणं आहे सुरक्षित वाटतं, 31% महिला म्हणतायत फार असुरक्षित वाटतं, तर 33% महिला या तटस्थ राहिलेल्या आहेत, काहीही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना अधिक सुरक्षित वाटतं का, हा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर 49% महिला या सहमत आहेत, तर 13% महिला या असहमत आहेत आणि 38% महिला या तटस्थ असल्याचं पाहायला मिळालं आहे. खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा म्हणजेच प्रायव्हेट ट्रान्सपोर्टपेक्षा जे सार्वजनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये किती सुरक्षित वाटतं असा हा सवाल होता. त्याच्यावरचं महिलांचं मत आपण बघितलंय. तर पुढचा प्रश्न होता तुम्हाला तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये सुरक्षित वाटतं का, त्याच्यावर सुरक्षित वाटतं असं 87% महिलांचं म्हणणं आहे, तर फार असुरक्षित वाटतं असं 2% महिला म्हणतायत आणि तटस्थ असलेल्या 11% महिला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. पुढचा प्रश्न नेमका काय विचारलेला होता तेही आपण बघणार आहोत आणि महिलांची मतं आपण बघून घेतोय. सुरक्षिततेसंदर्भात तक्रार केल्यास त्यावर कारवाई होईल का असा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर अत्यंत आत्मविश्वास आहे असं 78% महिलांचं म्हणणं आहे. कारवाई केल्यानंतर लगेचच आपण तक्रार केल्यानंतर लगेचच कारवाई होईल असं या 78% महिलांना वाटतंय, तर नॉट कॉन्फिडंट म्हणजेच विश्वास नाही असं 5% महिला म्हणतायत आणि त्याच्यानंतर तटस्थ असलेल्या 17% महिलांनी आपलं मत या ठिकाणी नोंदवल्याचं पाहायला मिळतंय. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आल्यावर महिलांचं काय मत होतं तेही आपण बघतोय. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित वाटतं का, हा प्रश्न विचारला तेव्हा सुरक्षित वाटतं असं 49% महिलांनी म्हटलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त महिला सुरक्षित वाटतं असं म्हणतायत नोकरीच्या ठिकाणी आणि असुरक्षित वाटतं असं 3% फक्त महिलांनी म्हटलंय. तर तटस्थ भूमिका घेतलेली आहे 5% महिलांनी, त्यांनी आपलं मत तटस्थ म्हणून नोंदवलेलं आहे 5%. मात्र याच्यामध्ये सुरक्षित वाटतं नोकरीच्या ठिकाणी म्हणणाऱ्या 92% महिला दिसत आहेत. दरम्यान तुमच्या नोकरीच्या ठिकाणी महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आहेत का असा सवाल जेव्हा करण्यात आला त्याच्यावर 86% महिलांनी म्हटलंय सहमत, म्हणजे या उपाययोजना आहेत, तर 5% महिला असहमत आहेत, या उपाययोजना नाहीयेत असं त्या म्हणतायत. तर तटस्थ भूमिका 9% महिलांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर इतरही प्रश्न या महिलांना विचारण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी पॉजची अंमलबजावणी किती प्रभावी होते, प्रभावी आहे असं विचारण्यात आलं. त्याच्यावर अत्यंत प्रभावीपणे होते आणि अत्यंत प्रभावी आहे असं 87% महिलांनी म्हटलंय, तर कमी प्रमाणामध्ये प्रभावी असल्याचं फक्त 2% महिला म्हणतायत आणि तटस्थ भूमिका घेतलेली आहे 11% महिलांनी. देशभरामध्ये जो सर्व्हे झाला होता त्याच्यामधून महिलांची मतं नेमकी काय आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतोय. गेल्या वर्षभरात तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीला सामोरं जावं लागलं का, हा प्रश्न जेव्हा विचारला त्याच्यावर 93% महिला म्हणतायत नाही आणि 7% महिलांनी म्हटलेलं आहे हो, गेल्या वर्षभरामध्ये सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीला सामोरं जावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे. तर श्री शक्तीचा हा सर्वे आपण बघतोय. महिला दिन उद्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्या सुरक्षिततेविषयी ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. सार्वजनिक ठिकाणी छळ तो कोणत्या प्रकारचा होता याच्यावर शाब्दिक होता असं 60% महिलांचं म्हणणं आहे, मानसिक होता असं 25% महिलांचं म्हणणं आहे, तर शारीरिक छळ झाल्याचं 17% महिला म्हणतायत आणि आर्थिक छळ झाल्याचं 12% महिलांचं म्हणणं आहे, तर लैंगिक छळ झाल्याचं 3% महिलांनी आपलं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. त्यांच्या सुरक्षिततेबाबतचे हे मुद्दे आपण बघतोय आणि महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण या ठिकाणी बघत आहोत. तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्या देशातील ज्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षिततेची साठी जे काही उपाययोजना केल्या जातात त्याच्यावर बऱ्याचशा महिलांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे ज्या महिलांनी असमाधान व्यक्त केलेलं आहे त्या असमाधानी आहेत त्यांच्यासाठी आता काय उपाययोजना केल्या जातात तेही बघावं लागेल. यानंतर